आज 5 जानेवारी 2026 आजच्या पत्रकार परिषदेमध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या वतीने आपले सर्व पत्रकार बांधवांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आज जे ग्रामपंचायत लगत असलेले अतिक्रमण व ग्रामपंचायत समोरचे अतिक्रमण आपण पोलीस बंदोबस्तात काढलेले आहे। त्या संदर्भात गेली 2024 पासून आपण ग्रामपंचायत लगत असलेले रहिवासी ललिता बाळासाहेब पवार यांना जवळपास 4 नोटीस दिल्या की ग्रामपंचायत च्या आपल्याला संरक्षक भिंत करायची होती, तर आणि त्याच्यासाठी प्रशासकीय निधीही मंजूर होता। तर त्याच्यासाठी तुम्ही ते जागा उपलब्ध करून तुमचं अतिक्रमण काढून घेण्याबाबतीत आपण त्यांना सूचना केली होती। वारंवार त्यांच्यासमोर चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठीही आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून नोटीसही स्वीकारण्याचा प्रतिसाद नव्हता। आपल्याकडे रेकॉर्ड आहे की कोणत्या तारखेला कधी त्यांना नोटीस दिलेली आहे, तसे ठराव आपण ग्रामपंचायतमध्ये केलेले आहे। गेल्या फेब्रुवारीमध्येच आपल्या पंचायत समितीचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा आदेश झाला होता, परंतु एक माणुसकीचा विचार करून किंवा आम्ही थोडंसं थांबलो। परंतु आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायतने भाग घेतला आहे आणि हे सर्व करत असताना प्रत्येक रविवारी आम्ही गावकऱ्यांना आवाहन करतोय की एक दिवस गावासाठी, आणि आम्ही स्वतः पार्टी लीडर बाबाराजे असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, जे काही समाज सेवक आहेत, हे स्वतः सक्रिय होऊन सगळ्या गावामध्ये स्वच्छता करायचं काम करत आहेत। परंतु आपल्याही निदर्शनास आले असेल की ग्रामपंचायत समोरचा जाणीवपूर्वक म्हणजे घाणीचं साम्राज्य करण्याचा कुठंतरी प्रयत्न केला जात होता। तुम्ही काही CCTV फुटेजसुद्धा बघू शकताय की ग्रामपंचायतच्या समोर फक्त कचरा आणून टाकणे एवढंच नाही, तर लहान मुलांना अगदी गेटजवळ शौचास बसवणे असेल, परत त्याचं इतकं प्रमाण वाढत होतं की एक दबाव गट तयार होते असं आम्हाला वाटत होतं। मग जे काही अभियानामध्ये गावाचं सौंदर्य, स्वच्छता, आरोग्य जपत असताना ग्रामपंचायतच्या समोरचा परिसर हा स्वच्छ असणं ही एक आमची जबाबदारी होती। ह्यातून आम्ही प्रथमतः त्यांना परत एकदा नोटीस दिली की तुम्ही स्वतःहून हे अतिक्रमण काढून घ्यावे, आणि चर्चेसही बोलवले होते, परंतु त्यांच्याकडून परतही प्रतिसाद आला नाही। कंपाऊंड करणे आम्हाला आवश्यक वाटले आणि त्याच्यासाठी परत एकदा आम्ही पंचायत समितीशी संपर्क करून नंतरचा आदेश काढून मग आज पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढलेले आहे। घराचा उपस्थित केला, व्यावसायिक दुकाने काय काढण्यात आलेले आहेत का? व्यावसायिक दुकाने आम्ही त्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी स्वतःहून काढून घेतले आहे। त्यामध्ये ग्रामपंचायती काढलेले नाही, जे कोणी तिथं व्यावसायिक होते त्यांनी स्वतःहून काढले। त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध सध्या केलेले आहे का? सध्या त्याच्यावरती आपण सध्या अभियानाचा काळ चालू आहे, 3 महिने तर त्याच्यावरती काम चालू राहणार आहे। त्या बाबतीतही त्यांच्याशी चर्चा झाली आहे की आपण पुढे बसून काहीतरी त्याच्यावरती पर्याय काढूयात। टेंभुर्णी शहरामध्ये जवळजवळ 90 ते 95% अतिक्रमण झालेलं आहे, तर आज या ठिकाणी केवळ ग्रामपंचायतच्या समोरचं काढलेलं आहे, त्यामुळे लोकांमध्ये चर्चा चालू आहे की इतरांचं अतिक्रमण जे आहे ते भविष्यात कधी निघणार आहे। आता 2023 रोजी ग्रामपंचायत बोबडे पाटलीच्या हातात आली आहे। आम्ही स्वतः तर अभियान कोणाचे संसार बसावे किंवा आमच्याकडून काही व्हावं असं आमची अपेक्षा नाही। फक्त टेंभुर्णीचं सौंदर्य जपत असताना किंवा या अभियानामध्ये आपलं गाव कुठेतरी आदर्श होत असताना ज्या गोष्टी करणे सध्या गरजेचं आहे त्याच्यावरतीच आम्ही सध्या कॉन्सन्ट्रेट केले आहे की ग्रामपंचायतच्या समोरचे जे काही व्यावसायिक होते, ज्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी
सौंदर्याला बाधा म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय व्यवस्थित वाटत नव्हतं. जे कोणी कमिटी येईल त्यांना तिथं आपल्याला काही मार्क कमी होण्याचे चान्सेस होते. त्याच्यासाठी आम्ही सध्या तरी ग्रामपंचायत चे समोरचे आणि लगतचे अतिक्रमण काढण्याचेच निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे काम झाले आहे. बाकीच्या बाबतीत अजून तरी आमची काही भूमिका नाही. ग्रामपंचायतच्या समोर जे अतिक्रमण काढलेलं आहे त्या ठिकाणी व्यावसायिक निर्माण केले जाणार आहेत, ही गोष्ट कळेल. अजून मी काय आपणाला म्हणलं की सध्या आम्ही अभियानात एक तर आपण बघतो की ग्रामपंचायत म्हणलं तर मॅक्सिमम 6-7 हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत सहभागी होती अभियानामध्ये. त्यांना ते सोयीस्कर असतं की 1-2 अंगणवाड्या असतील, एखादी जिल्हा परिषद शाळा सुसज्ज करणं असेल. परंतु आज आमच्यासमोर फार मोठं आव्हान आहे की आपल्या टेंभुणीमध्ये 10 जिल्हा परिषद शाळा आहेत, 24 अंगणवाडी आहेत आणि इतर सर्व संस्था आम्हाला सुशोभित आणि सर्व सुविधायुक्त करायच्या आहेत. तर हा अभियानाचा काळ आपल्या भाग्य आपण म्हणू की आपल्याला तो वाढवून आला आहे. तर सध्या तरी आपल्या गावाचं नाव कसं होईल आणि अभियानामध्ये आपण कसं जिंकू यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. सध्या तरी त्या पद्धतीनेच आमचं काम चालू आहे. अतिक्रमण काढण्यात येऊन काय ग्रामस्थ किंवा असं काय आला होता? आता आला होता, त्या बाबतीत फार काही आता बोलणं उचित नाही. कारण कोणीतरी कोणाचं इच्छित असतं किंवा कोणीतरी पक्षाशी संबंधित असतं, मग तशा पद्धतीनं काय राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात. मी तेच सांगते तुम्हाला की आता आपल्या टेंभुणीमध्ये जवळपास 920 घरकुल मंजूर आहेत. 2011ला सर्वे झाला होता प्रधानमंत्री घरकुल आवास. तर यामध्ये आपण पाहिलं तर ज्यांना जागा आहे त्यांचे घरकुल चालू आहे, त्यांचे हप्ते व्यवस्थित पडत आहेत. परंतु ज्यांना जागा उपलब्ध नाही, जे गावठाणात राहत आहेत, गायरानात राहत आहेत, त्यांचे घरकुल प्रलंबित आहेत कारण त्यांना जागाच त्यांच्या नावावर नाही आहे. परंतु आम्ही ग्रामपंचायतच्या भूमिकेतून किंवा प्रत्येक तळागाळातील प्रत्येकाचे कल्याण आमच्या हातून झालं पाहिजे यासाठी 920 पैकी जास्तीत जास्त घरकुल मंजूर झालेल्यापैकी घरकुल त्यांचे उभा राहावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यातले जवळपास 200पेक्षा जास्त घरकुल हे गावठाणात आहेत आणि काही लोकांना जागाच नाही. त्याच्यासाठी दीनदयाळ उपाध्याय योजना आहे, जागा घेण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देत आहे. त्याच्यासाठी वेगळा प्रस्ताव बनवला आहे. जे गावठाणात राहतात त्यांच्यासाठी वेगळा प्रस्ताव बनवला आहे. फार किचकट गोष्टी होत्या पण आम्ही त्याचा कंटिन्युअसली फॉलोअप घेऊन आता कुठेतरी एक 90% काम पूर्ण होत आहे. जे गावठाणात राहत आहेत त्यांच्यासाठीही सध्या थोड्याच दिवसात त्यांचीही घरकुल चालू होती. आणि राजकीय दबाव मिसगाईड केलं जातं. मी काय म्हणते की ते आता आपल्याला बोलणं, आता मी सांगितलं की आता ज्या महिला अतिक्रमण काढताना म्हणत होत्या की मॅडम आम्हाला घरकुल दिलं नाही. घरकुल देणं ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे, पण घरकुल हे सर्वे करून मंजुरी येते आणि तिथून पुढं करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची असते. आणि सरपंच प्रतिनिधी किंवा आम्ही ग्रामपंचायत सदस्य आमच्या सर्वांची जबाबदारी असते की ते घरकुल मंजूर झालेलं त्याचं उभा राहण्यासाठी त्यांना कुठे अडचण येते, त्यांची अडचण सोडून त्यांचं घरकुल पूर्ण व्हावं ही आमची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आता त्या महिलेचं जे ललिता बाबासाहेब पवार तिचं स्वप्न आहे की घरकुल होणं. आज आपण बघतोय की गावठाणात लोक राहत आहेत तरी त्यांना घरकुल मंजूर होऊनही हप्ते पडत नाही. कारण शासन म्हणते की तुम्ही भोगवटदार आहात, त्या जागेचे मालक नाही आहात. तरी पण आम्ही त्यांचं जागा कशा अतिक्रमण नियमाकुल होण्याबाबतीचा प्रस्ताव आम्ही जिल्हा कार्यालयाकडे दिलेला आहे. ते काम आता पूर्णत्वास येत आहे. परंतु आपण विचार केला ग्रामपंचायतला चिटकून असलेल्या जागेमध्ये तर कधीही भविष्यामध्ये घरकुल होणं शक्य नव्हतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो. मी तुम्हाला सांगितलं की पहिली नोटीस गेली आहे जानेवारी 2024ला. गेली 2 वर्ष माणुसकीच्या भूमिकेतून आम्ही त्यांना विनवतो की तुम्ही स्वतः जागा बघा, आपण घरकुल मंजूर करण्यासाठी काही कागदपत्र असतील, काय सर्वे असेल तर तुमचा करूयात, नसेल तर मग
काही गावठाणात जागा शिल्लक असेल तर तिथं तुम्ही हे करा, पण तुमचं इथं घरकुल होणं शक्य नाही. आजही आपण बघितलं की त्यांचं घर काढताना तुम्ही शहरी भागात बघत असाल की एखादं शासकीय जागेतलं अतिक्रमण काढताना कुठलाही माणुसकीचा विचार केला जात नाही. डायरेक्ट तोडफोड होऊ किंवा काय होऊ, डायरेक्ट JCB फिरवला जातो. पण आम्ही त्यांना वेळ दिला. काल पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतःहून कुठलंही नुकसान व्हायला नको, तुम्ही सामान शिफ्ट करा आणि अतिक्रमण शेड काढून घ्या. परंतु त्या पद्धत हे करण्यास मी सांगते, त्यांची बुद्धी स्वतःची चालत नाही. शेवटी माणूस कसं असतं की एवढं सांगतात म्हटल्यावर घाबरलेला माणूस कुठेतरी निर्णय घेतो. पण कोणीतरी बाबा काय होतंय त्यांना कायदा माहीत असतो, पण कुठेतरी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करून त्यांना हे करण्यास थांबवत होते. नुकसान कोणाचं झालं, त्या गोरगरीब महिलांचं, कोण कुटुंब तिथं राहत होतं त्यांचं. परंतु ते नुकसानही भविष्यात आम्ही होऊ देणार नाही. आम्ही त्यांना सकाळीही एक दुपारपर्यंतचा वेळ दिला की तुम्ही स्वतःहून काढून घ्या. परंतु असं लक्षात आलं की त्यांच्याकडून कोणतीही हालचाल नाही आहे. नंतर आम्ही सर्व गेलो आणि अगदी व्यवस्थित त्यांचं सगळं सामान, बॉक्स आणले होते, सगळं सामान कुठलंही सांडासांडी न होता बॉक्समध्ये भरलं. आणि त्यांना मी स्वतः एक पत्र तयार केलं की त्यांना सांगितलं की त्यांचा प्रश्न होता की मॅडम आता आम्ही कुठे राहू, की त्यांना आपण संधी दिली होती की हे शिफ्ट करायला. तरी पण आज त्यांचा माझ्यासमोर प्रश्न आहे. आज मी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांची वाली आहे किंवा मी जबाबदार व्यक्ती आहे. मी त्यांना एवढं सांगितलं की आजचा दिवस तुम्हाला कसा जावा असं नाही, तर तुमचं हे सामान एखाद्या भाड्याच्या रूममध्ये आपण शिफ्ट करूया. तिथे सामान लावण्यापर्यंतची माझी जबाबदारी आणि तुमचं घरकुल कसं तरी आपण पशातून मंजूर होईल यासाठी मी म्हणजे शासनाशी प्रयत्नशील राहील की बाबा मोदी असेल किंवा अजून कोणत्या स्कीममध्ये बसते आणि त्यांचं घरकुल मंजूर करता येईल. आणि हे घरकुल मंजूर होईपर्यंत जे भाड्याची रूम आहे त्याचं भाडं मी स्वतः भरायला तयार आहे, असं पत्रही मी आज त्यांना द्यायला तयार होते. पण त्यांनी हे पत्रही स्वीकारलं नाही. म्हणजे हे पण कोणाकडून तरी, आता तुम्ही दबाव म्हणताय, एवढी चांगली संधी मिळत होती. आणि अजूनही मी सांगते की तिचं मी नुकसान होऊ देणार नाही, त्या कुटुंबाचं मी नुकसान होऊन देणार नाही. जेव्हा पण ते माझ्याकडे येतील, जर जागा उपलब्ध असेल तर त्यांना घरकुल मंजूर करून घेऊया किंवा बाकी कुठल्या योजनेतनं बसतंय का बघूया. नाही तर मग दुसऱ्या अजून मोदी आवास असतील कशातून, तर आपण त्यांना घरकुल द्यायची जबाबदारी माझी राहील. भाऊसाहेब, कायदेशीर प्रोसेस प्रक्रिया कशा पद्धतीनं थोडंसं सांगितलं तर. प्रथमतः लगतच्या ग्रामपंचायत लगतचं जे अतिक्रमण होतं त्याला 2024 पासून नोटिसा दिल्यात. 3 नोटीस दिल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन फेब्रुवारीमध्ये त्यांना मागवलं होतं. पोलीस प्रोटेक्शनचा आदेश आल्यानंतर अभियान कालावधीत ते पैसे भरले गेले नाहीत. त्याच्यानंतर समोरच्याही अतिक्रमण, असा मिटिंगमध्ये असा विषय झाला की समोरचं पण अतिक्रमण काढून घ्यावं. ही पाठीमागची इथं एक जागा होती जिथून कचरा आणून टाकला जात होता, ती एक बंद करण्यात यावी. तिन्हीचे एकत्रित करून त्याचे पैसे भरून तिन्ही अतिक्रमण काढून एकत्रित काढण्यात यावं असं ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये ठरलं होतं. ग्रामपंचायतीच्या परिसरातील समोरच्या बाजूला अतिक्रमणाला काढण्यात आलं. शहरातील अतिक्रमणाच्या बाबतीत शासकीय हे म्हणून काय सांगाल? 2011च्या अगोदरचे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी किंवा कायम करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची नसते. नंतरच्या अतिक्रमण ग्रामपंचायतच्या जागेत असेल तर ग्रामपंचायत काढते. सध्या तरी आपलं त्याच्यावरचा आमच्या समोर तो इश्यू बी कोणता नाही की हे अतिक्रमण काढावं. अभियानाचं काम फार मोठं आहे, त्यामुळं वेळ कमी आहे आपल्याला. ग्रामपंचायत समोर 8 अतिक्रमण होते, त्यातील 4 अतिक्रमणमध्ये व्यवसाय चालू होता. 4 अतिक्रमणाला शेड फक्त मारलेलं होतं, रिकामं होतं. आणि ग्रामपंचायत निवासी जे होते ग्रामपंचायत शेजारचं होतं, ते 9 अतिक्रमण आज निष्कासित केले. अतिक्रमण त्यांनी स्वतःहून काढलं तर समोरचं अतिक्रमण स्वतःहून काढलं. एक निवासी लगतचं अतिक्रमण हे ग्रामपंचायतीला काढावं लागलं. तसं कायद्याच्या ह्यानी प्रोसेस बघितलं तर तो अतिक्रमण काढण्याचा खर्च तिथल्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला द्यावा लागतो. परंतु आता आपण सामान पण त्यांना तुमच्या ताब्यात घ्या असं आपण त्यांना विनंती करत होतो.
नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, टेंभुर्णी पोलीस स्टेशन. टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील आज ग्रामपंचायत टेंभुर्णीकडनं BDO साहेबांनी ग्रामसेवक सरपंच यांनी बंदोबस्तची मागणी केलेली होती. त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त पुरवलेला आहे आणि त्या बंदोबस्तमध्ये BDO साहेब, ग्रामसेवक साहेब, विस्तार अधिकारी साहेब, सरपंच, सर्व सदस्य यांनी त्यांचे ते अतिक्रमण काढून घेतलेले आहे. आमच्या योग्य तो पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. त्यांना संबंधित जे काही अतिक्रमण होतं या लोकांना नोटीस जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून काही देण्यात आलं होतं. त्यांना ॲक्च्युली नोटीस ह्या ग्रामपंचायतीकडून अगोदर देण्यात येतात आणि नंतर आमच्याकडून CRPC 149 प्रमाणे नोटीस त्यांना सकाळी दिलेल्या आहेत. सर, आज एकूण किती स्टाफ यासाठी लावण्यात आला होता? मागणी केलेला जो बंदोबस्त होता त्यांचा 4 अधिकारी आणि 20 कर्मचारी, तसेच आमच्या सेफ्टीसाठी रिझर्व्ह पोलीस म्हणून 25 पोलीस ठेवण्यात आलेले होते. लोकांमध्ये चर्चा सुरू ही आहे की ग्रामपंचायतने केवळ 4च कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी मागवले, नेमकं खरं काय? त्यांनी बंदोबस्तला 4 अधिकारी आणि बाकीचे 20 कर्मचारी अशी फीस भरलेली आहे आणि त्या शुल्क भरून बंदोबस्त देण्यात आलेला आहे.